मुंबईत एकीकडे राज्य सरकार ठिकठिकाणी डीप क्लीन मोहीम राबवत असताना मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळते। आज तिसरा दिवस आहे आणि आज देखील मुंबईतील हवेचा गुणवत्ता जो आहे तो स्तर ढासळलेला आहे। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरात आहे। इथला AQI 180 वर पोहोचलेला आहे आणि सगळ्यात धोकादायक पातळीमध्ये पोहोचल्याचं बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। स्कायलाईन जर मुंबईची पाहिली तर अजून देखील पूर्णपणे क्लिअर झालेली नाहीये। धुरकट वातावरणाची निर्मिती या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि हीच परिस्थिती जी आहे ती मुंबईच्या इतर भागांमध्ये सुद्धा आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडते आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय। ताप, खोकला, त्वचेचे आजार डोक्यावर काढतायत। बीकेसीत AQI 180 वर आहे तर मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज 150 वर पोहोचलेला आहे। मुंबई शहरासह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, दहिसर, विलेपार्ले, मालाड आणि त्यासोबतच बोरिवली इथल्या हवेची गुणवत्ता देखील ढासळलेली आहे। त्यामुळे प्रशासनाला हे प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागणार आहेत। राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली, मात्र ही नियमावली केवळ कागदावरच आहे का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय। ठिकठिकाणी मोहीम तर राबवली जाते पण त्याचा कुठलाही सकारात्मक परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर पाहायला मिळत नाहीये। हवेची गुणवत्ता सुधारत नाहीये, ही चिंतेची बाब आहे। मुंबईमध्ये विकास कामं सुरू आहेत आणि याचा थेट फटका जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्याला आता बसताना पाहायला मिळतोय। हवेची गुणवत्ता कधी सुधारणार आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।